मित्रांनो, सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील सराव प्रश्नपत्रिकांचे जे विश्लेषण आपण घेत आहोत त्याच्यातील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक पुढील जी सराव प्रश्नपत्रिका आपल्याला दिलेली आहे त्या सराव प्रश्नपत्रिकेतील अभिरूप सराव चाचणी क्रमांक 1 या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे विश्लेषण आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। सदर प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की सातारा येथे 99वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे। या वाक्यात एकूण किती प्रकारचे स्वर आले आहेत? आता आपण जर बघितलं तर मराठी भाषेत आ ई उ ए अम आपर्यंत स्वर आपल्याला दिलेले असतात। मग या स्वरांपैकी नेमके किती प्रकारचे स्वर या वाक्यात आलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग आता आपण जर बघितलं तर पहिला जो शब्द आहे आपला सातारा, या सातारा शब्दात कोणता स्वर आला आहे आपला आ। त्याच्यानंतर येथे या शब्दात स्वर आला आहे आपला ए। त्याच्यानंतर साहित्य संमेलन, साहित्य या शब्दात स्वर येतो आपला ई। त्याच्यानंतर संमेलनमध्ये आपला स्वर येणार आहे अ आणि होणार या शब्दात 2 स्वर आलेले आपल्याला दिसतात। ते 2 स्वर आहेत ओ आणि उ। आता आपण एकूण किती स्वर आलेत ते या ठिकाणी आपण मोजू। मग 1 2 3 4 5 आणि 6 किती प्रकारचे स्वर आले तिथं 6, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 6। आता पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे 27वा की दोन्हीकडून 20वे अक्षर, काय म्हटलं आहे, दोन्हीकडून 20वे अक्षर यांच्या मधोमध येणारे अक्षर उजवीकडून कितवे आहे? आता आपण जर बघितलं तर डावीकडून जर आपण 20वं अक्षर घेतलं तर डावीकडून आपलं 20वं अक्षर येतं टी। कोणतं येतं? टी। आणि उजवीकडून 20वं अक्षर घेतलं आपण तर उजवीकडून आपलं 20वं अक्षर येतं यफ, बरोबर। मग आपल्याला इथं प्रश्न काय विचारलेला आहे की या दोन्ही अक्षरांच्या मधोमध येणारं अक्षर। मग आता आपण पहिले काय शोधू, या दोघांच्या मधोमध नेमकं कोणतं अक्षर येतं। मग यफ आणि टी या दोघांच्यामध्ये एकूण किती अक्षर आहेत? 4 अधिक 5 9, 9 अधिक 4 13, किती अक्षर आहेत? 13। मग 7व्या क्रमांकाचं जे अक्षर असेल ते 7व्या क्रमांकाचं अक्षर काय या दोघांच्या मधोमध येईल। मग 7वं अक्षर आपण मोजू यफ पासून 1 2 3 4 5 6 7। मग यम हे जे अक्षर आहे इकडून पण कितवं येतं ते टी पासून 7वंच येतं 1 2 3 4 5 6 7। म्हणजे यम हे जे अक्षर आहे ते काय झालं, या दोघांच्या मधोमध असणारं अक्षर। आणि यमचा क्रमांक उजवीकडून कितवा येतो मग 5 अधिक 5 10 11 12 13, जे यम हे अक्षर कितवं आहे मग 13वं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण। पुढचा प्रश्न काय दिला आहे आपल्याला, एका सांकेतिक भाषेत त्रिकोण बरोबर 4 चौकोन बरोबर 2 स्टार बरोबर 8 असेल तर आपल्याला एक पदावली दिलेली आहे, त्या पदावलीत काय दिलेलं आहे आपल्याला चिन्ह दिलेले आहेत त्रिकोण स्टार आणि चौकोन। तर त्यांच्या ज्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत त्या किमती टाकल्यानंतर उत्तर किती येतं ते आपल्याला विचारलेलं आहे। आता आपल्याला पदावली काय दिली आहे, त्रिकोण वजा स्टार भागिले चौकोन, आणि या चारींच्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत। आता त्रिकोणाची किंमत किती दिली आपल्याला 4, मग 4 वजा स्टारची किंमत किती आहे 8 भागिले चौकोनाची किंमत किती आहे 2। आता आपण पदावली सोडवताना कंचे भागू बेवड
या नियमाचा उपयोग त्या ठिकाणी करतो. मग त्या नियमानुसार सर्वात पहिले काय करणार आपण इथं भागाकार. मग 8 भागिले 2 किती येतं उत्तर? बेचोक 8. मग काय आलं? 4 वजा 4. 4मधून 4 गेले किती येतं उत्तर? 0. म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 3. काय झालं आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न दिला आपल्याला. या ठिकाणी एक वेन आकृती आपल्याला दिलेली आहे. काय म्हणतायत ते? खालील वेन आकृतीत दिलेल्या मांडणीचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ओळखा. आपल्याला या ठिकाणी वेन आकृती दिलेली आहे आणि त्या वेन आकृतीत काही संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. आपण जर बघितलं त्या वेन आकृतीत त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ या 3 आकृत्या आपल्याला दिसून येतात आणि त्या आकृत्यांमध्ये काय विशिष्ट संख्या आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता आपण जर बघितलं वर्तुळात काय दिलं आहे आपल्याला? 5 बरोबर, चौकोनात 3 आणि त्रिकोणात 4 दिलेला आहे. आता वर्तुळ आणि त्रिकोण या दोघांचं जो जिथं इंटरसेक्शन होतं आहे त्या ठिकाणी संख्या काय लिहिली आहे त्यांनी? 20 बरोबर. इथं बघा वर्तुळ आणि त्रिकोण दोघांच्या मध्ये कोणती संख्या दिसून येते आपल्याला? 20. मग 20 ही संख्या कशी मिळाली? तर वर्तुळात आहे 5 आणि त्रिकोणात 5. त्रिकोणात 4. 5 गुणिले 4 5 चोक 20. म्हणजे त्या ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत वर्तुळ आणि त्रिकोण त्या दोघांचा गुणाकार करून येणारी संख्या ही कुठं लिहिली आहे? त्यांच्या इंटरसेक्शनमध्ये त्या ठिकाणी लिहिलेली. मग तसंच इकडं वर्तुळात 5 आणि चौकोनात 3 आहे. मग त्या दोघांच्या इंटरसेक्शनमध्ये काय लिहिलं आहे? 15. 5 त्रिक 15. मग आता आपल्याला प्रश्नचिन्ह जे दिलेलं आहे हे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय होतं आहे? आपण जर बघितलं तर 3ही आकृत्या त्या ठिकाणी एकमेकाला इंटरसेक्ट करतायत. वर्तुळ, चौकोन आणि त्रिकोण. मग आता वर्तुळात संख्या आहे आपली 5, त्रिकोणात 4 आणि चौकोनात 3. या तिघांचा काय करायचा आपण? गुणाकार. मग 5 चोक 20. 20 गुणिले 3 20 त्रिक 60. म्हणजे याचा अर्थ आपलं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे? 60. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला. खालील महोत्सव त्यांच्या उतरत्या क्रमाने लावणारा गट शोधा. बरोबर. मग आता बघा आपल्याला इथं महोत्सव दिलेले आहेत. अमृत महोत्सव, सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव आणि हीरक महोत्सव. आता आपण जर बघितलं तर अमृत महोत्सव हा किती वर्षांनी साजरा होतो? 75. सुवर्ण महोत्सव एखाद्या गोष्टीला 50 वर्ष झाले पूर्ण तर आपण कोणता महोत्सव साजरा करतो? सुवर्ण महोत्सव आपण त्या ठिकाणी साजरा करतो. त्याच्यानंतर रौप्य महोत्सव आपण 25 वर्षांनी साजरा करतो आणि हीरक महोत्सव आपण 60 वर्षांनी त्या ठिकाणी साजरा करत असतो. मग आपल्याला काय शोधायचं आहे की उतरत्या क्रमाने ते महोत्सव लावायचे. मग उतरत्या क्रमाने लावताना पहिले काय? मग 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव, त्याचा पर्याय काय आहे? ए. त्याच्यानंतर 60 वर्षाचा हीरक महोत्सव, त्याचा पर्याय डी. त्याच्यानंतर सुवर्ण महोत्सव बी आणि रौप्य महोत्सव सर्वात शेवटी सी. म्हणजे याचा अर्थ उतरत्या क्रमाने लावलं तर गट काय मिळतो आपल्याला? AD BC. आपलं उत्तर काय येणार आहे? मग पर्याय क्रमांक 1 AD BC. आता बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी दिला आहे आपल्याला की 31 ते 35 साठी गटात न बसणारे पद ओळखा. या ठिकाणी काय करायचं आपल्याला? गटात न बसणारं पद ओळखायचं आहे. मग आता गटात न बसणारं पद जे आपण ओळखतो त्याच्यात काय असतं? 3 शब्दांमध्ये म्हणजे आपल्याला शब्द दिलेले असतील किंवा संख्या दिलेल्या असतील तर त्याच्यात काय असतं? 3 गोष्टींमधले कुठलं तरी साम्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि एक शब्द किंवा एक संख्या काय असते? इतरांपेक्षा वेगळी. मग तीच आपल्याला या ठिकाणी ओळखायची असते. मग आपल्याला बघा शब्द दिले तिथं 31व्या प्रश्नात सिंधुदुर्ग, लातूर, रायगड आणि रत्नागिरी. आता हे काय आहेत? महाराष्ट्रातील जिल्हे. पण आपण जर याचं निरीक्षण केलं तर आपलं काय लक्षात येतं? सिंधुदुर्ग
रायगड आणि रत्नागिरी हे तिन्ही काय आहेत कोकणातले जिल्हे. कुठले जिल्हे आहेत ते? कोकणातले जिल्हे, बरोबर. आणि लातूर हा कोकणात येतो का? नाही. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. पुढचा 32वा प्रश्न दिलाय आपल्याला. शब्द दिलेत बाळ, गाळ, काळ आणि टाळ. याच्यात गाळ, काळ आणि टाळ, तो गाळ, तो काळ, तो टाळ हे काय झाले? पुल्लिंगी. कोणते शब्द आहेत हे? पुल्लिंगी. आणि बाळला काय म्हणतो आपण? ते बाळ. म्हणजे याचा अर्थ काय? हे तिन्ही शब्द पुल्लिंगी गट आपल्याला त्या ठिकाणी दाखवतात. म्हणजे वेगळा शब्द कोणता झाला इथं? बाळ. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा 33वा प्रश्न जो आहे, या 33व्या प्रश्नात आपल्याला 4 संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या 4 संख्या आहेत 51, 19, 91 आणि 15. आता आपण जर बघितलं तर 51, 91 आणि 15 या तिन्ही काय आहेत? संयुक्त संख्या. कोणत्या संख्या आहेत त्या? संयुक्त संख्या. आणि 19 ही काय आपली? मूळ संख्या. कोणती संख्या? 19 मूळ संख्या. म्हणजे इथं वेगळी संख्या कोणती येईल मग? 19. पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला. पुढच्या प्रश्नात देखील 34व्या प्रश्नात देखील आपल्याला 4 संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या 4 संख्या आहेत 264, 385, 473, 156. आता आपण जर बघितलं या संख्यांमध्ये तर पहिला आणि तिसरा अंक जो आहे या दोघांची आपण बेरीज केली तर मधला अंक आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे काय? 2 + 4 = 6. आता इथं काय? पहिला आणि शेवटचा अंक 3 आणि 5. 3 + 5 = 8. म्हणजे काय? तर पहिल्या आणि तिसऱ्या अंकाची आपण बेरीज केली तर मधला अंक आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. बघा पुढची संख्या दिली आहे 4 + 3 किती होतात? 4 + 3 = 7. या तिन्ही संख्यांमध्ये हा नियम त्या ठिकाणी लागू होतो. मग आपण चौथी संख्या बघू. चौथ्या संख्येत पहिला अंक आहे आपला 1 आणि शेवटचा अंक किती आहे? 6. 1 + 6 किती? 7. म्हणजे इथं मधला अंक काय पाहिजे होता मग? 7 आपल्या नियमानुसार. पण काय आला आहे? 5. म्हणजे उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी वेगळी संख्या कोणती झाली? 156. आता याच्यानंतर आपल्याला या 31 ते 35साठी आपल्याला गटातनं बसणारी संख्या किंवा पद ओळखायचं होतं. मग आता 35वा शेवटचा प्रश्न जो याच्यातला तो काय दिला आहे आपल्याला? तर आकृत्या दिलेल्या आहेत. 4 आकृत्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या 4ही आकृत्यांमध्ये वेगळी आकृती आपल्याला शोधायची. आता आपण या आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर हा त्रिकोण जो आहे हा त्रिकोण काय होतोय? या ठिकाणी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी फिरतोय. मग पहिल्या 3 आकृत्यांमध्ये तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरताना आपल्याला दिसतोय. पण चौथ्या आकृतीत काय? तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरल्यानंतर हा जो बाण आहे तो कुठं आला पाहिजे होता? या डायरेक्शनला. पण तो त्या ठिकाणी तो कुठं आला पाहिजे होता? इकडून वरून खाली. पण तो त्या डायरेक्शनने आलेला नाही. म्हणून याचा अर्थ आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4. इथंपर्यंत आपले गटातनं बसणारे पद ओळखा हा जो भाग होता तो संपला. आता पुढचा प्रश्न काय दिला आहे आपल्याला? तुळशीची आई कावेरीची आत्या लागते. प्रश्न काय? तुळशीची आई काय आहे? कावेरीची आत्या. तर कावेरीची आई ही तुळशीच्या आईची कोण? आता तुळशीची आई कोण आहे? कावेरीची आत्या, बरोबर. मग कावेरीची आई कोण येईल? तुळशीच्या आईची वहिनी. कारण तिची आत्या म्हणजे तिची आई काय झाली? तुळशीच्या आईची वहिनी. या नातेसंबंधावरचं उदाहरण होतं. आता पुढे बघा आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे.
त्याच्यात काय दिलं आहे, एका सांकेतिक भाषेत 64 बरोबर 8, 78 बरोबर 1, 32 बरोबर 1, तर 52 बरोबर किती. हा संकेत आपण पहिले समजून घेऊ. नेमका 64 बरोबर 8 दिला आहे, म्हणजे तिथं नेमकं रिलेशन काय. तर आपण जर बघितलं तर 64चं वर्गमूळ किती येतं, 8. पण तसं पाहायला गेलं तर 78चं वर्गमूळ काही 1 येत नाही, किंवा 32चं वर्गमूळ देखील 1 येत नाही. म्हणून हा संकेत या ठिकाणी दिलेला नाही. मग दुसरं काय, आता 64 या संख्येत अंक कोणते आहेत, 6 आणि 4. या दोघांची काय करतो मी, वजाबाकी. 6 वजा 4 किती आलं उत्तर, 2. आणि या 2चा जर घन केला तर 2चा घन केल्यावर उत्तर किती येतं आपलं, 8. म्हणजे 64 बरोबर 8 दिलेला आहे. तर हा संकेत कसा आहे आपला, त्या संख्येत असणाऱ्या अंकांची काय करायची, वजाबाकी. आणि वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळेल त्याचा काय केलेला आहे आपण, घन. मग आता इथं बघा आपल्याला काय दिलं आहे, पुढची संख्या 78. 78मध्ये अंक कोणते, 7 आणि 8. मग 8मधून 7 वजा केला तर किती येतं उत्तर, 1. आणि आपण 1चा घन केला तर 1चा घन केल्यावर उत्तर किती मिळतं आपल्याला, 1. मग या पद्धतीने आता आपल्याला काय विचारलं आहे की 52 बरोबर किती येईल. मग 52 या संख्येत अंक कोणते आहेत, 5 आणि 2. त्या दोघांची काय करतो मी, वजाबाकी. मग 5 वजा 2, 5मधून 2 गेले किती उरतात, 3. आता या 3चा काय करायचा, घन. 3चा घन एखाद्या संख्येचा आपण घन करतो, म्हणजे काय करतो, त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार. मग 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. म्हणजे 52चा संकेतांक काय येणार आहे आपला, 27. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला बघा, 38वा. दर्शना व सारिका यांच्या वयाची बेरीज 30 वर्षे आहे. दर्शना सारिकापेक्षा 14 वर्षांनी लहान असल्यास सारिकाचे वय किती. आता बघा आपण काय करू, समजा दर्शनाचं वय असेल x वर्ष. काय घेतो, दर्शनाचं वय किती घेतो, x वर्ष. आणि सारिकाचं वय घेतो y वर्षे. सारिकाचं वय किती घेतो, y वर्ष. बरोबर. आता आपल्याला दिलेलं काय, त्यांच्या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे, 30. म्हणजे x अधिक y बरोबर किती झाला, 30. आणि दर्शना काय, सारिकापेक्षा 14 वर्षांनी लहान. म्हणजे त्यांच्या दोघांच्या वयामधला फरक किती झाला, 14. किती झाला फरक, 14. मग याची जर आपण बेरीज केली तर हा y काय झाला, कॅन्सल. x अधिक x 2x, 2x बरोबर 30 अधिक 14 44. मग x बरोबर काय येईल, 44 भागिले 2. 44ला 2ने भाग दिला तर किती येतं उत्तर, 22. बरोबर. किती आलं उत्तर, 22. आणि मग दर्शनापेक्षा सारिका काय 14 वर्षांनी लहान. किंवा इथं जर आपण पुट केलं, दोघांची बेरीज किती आहे, 30. मग 22 आहे. मग 22 अधिक y बरोबर 30. 30मधून 22 गेले 8. म्हणजे याचा अर्थ सारिकाचं वय किती येणार आहे, मग 8 वर्ष. किती येणार आहे सारिकाचं वय, 8 वर्ष. आता बघा पुढचा प्रश्न काय दिला आहे आपल्याला. पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला की एका प्राणी संग्रहालयात मोर व सशांची एकूण संख्या 35 आहे. मोर व सशांची एकूण संख्या किती दिली आपल्याला, 35. व त्यांच्या पायांची संख्या आहे 116. तर मोर आणि ससे यांची संख्या अनुक्रमे किती. मग आपण आता असे उदाहरणं सोडवताना आपल्याला नित्य समीकरणांचा उपयोग करून हे उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवतो. आता काय मानून घेतो मी, मोरांची संख्या
एक्स असेल. आपल्याला दिलेली आहे का? नाही. मग मोरांची संख्या घेतो एक्स आणि सश्यांची संख्या घेतो वाय. सश्यांची संख्या काय असेल आपली? वाय. बरोबर. आता दिलेलं काय बघा आपल्याला, मोर व ससे दोन्ही मिळून एकूण संख्या किती आहे? 35. म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर किती झाले? 35. बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतायत ते, त्यांच्या पायांची संख्या किती? 116. आता बघा मोराला किती पाय असतात? 2. मोरांची संख्या किती आहे? एक्स. म्हणजे मोराचे एकूण पाय किती झाले? 2x. अधिक सश्याला पाय असतात 4 आणि सश्यांची संख्या किती आहे? वाय. मग 2x अधिक 4y एकूण पाय किती आहेत? 116. मी तर काय मिळालं आपल्याला? x अधिक y बरोबर 35 आणि 2x अधिक 4y बरोबर 116. मग आता इथं कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक सारखा करायचा. मग या एक्सला काय करतो मी? पहिल्या समीकरणाला 2ने गुणतो. मग काय येईल? 2x अधिक 2y बरोबर 35 दुने 70. आता यांची काय करतो? वजाबाकी. 2 मधून 2 गेले 0, 4 मधून 2 गेले 2. 2y बरोबर 116 मधून जर आपण 70 वजा केले तर 116 मधून 70 गेले तर किती उरतात? 6 मधून 0 गेला 6, 11 मधून 7 गेले 4, 46. मग y बरोबर किती येईल? 46 भागिले 2 बरोबर 23. y म्हणजे ससे. मग सश्यांची संख्या किती झाली? 23 आणि मोरांची संख्या किती झाली? मग दोन्ही मिळून किती आहेत? 35. मग 35 मधून 23 गेले 12. म्हणजे मोर किती येतील तिथं? 12 आणि ससे किती येतील? 23. बघा पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला. पुढचा प्रश्न काय दिलाय आपल्याला की 56 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 15 ठिकाणी कापली तर तयार होणाऱ्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती? आता बघा आपल्याला दोरी किती दिलेली आहे? 56 मीटर. आणि ते 56 मीटर लांबीची दोरी किती ठिकाणी कापणार आहेत आपण? 15 ठिकाणी. आता ती दोरी जर आपण 15 ठिकाणी कापली तर त्या दोरीचे एकूण किती तुकडे होतील? 16. किती तुकडे होतील? 16. बरोबर. आणि आपण काय करतोय? प्रत्येक तुकड्याची लांबी आपल्याला विचारलेली आहे. दोरी किती? 56. मग आपण काय करणार? इथं 56ला कशाने भाग देणार? 16ने. 56ला जर 16ने भाग दिला तर आपल्याला प्रत्येक तुकड्याची लांबी त्या ठिकाणी मिळेल. आता 16च्या पाड्यात 56 येत नाही. मग आपण काय करू? 56च्या जवळची संख्या शोधू. 16 1 16, 16 2 32, 16 3 48. बरोबर. आता 48 उरले 8. 8 काय 16पेक्षा लहान. 8ला 16ने भाग जाणार नाही म्हणून आपण काय घेतलं? दशांश चिन्ह. काय आला? 0. मग 16 पंचे 80, 3.5 मीटर. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक तुकड्याची लांबी किती झाली? मग 3.5 मीटर. बघा आपल्याला इथं काय करायचं आहे? आरशातील प्रतिमा त्या ठिकाणी निवडायची. आता आरशातील प्रतिमा निवडताना आपण काय करतो? डावी जी बाजू असेल ती काय दिसते आपल्याला? उजवीकडे. आणि उजवीकडची बाजू कुठं दिसते? डावीकडे. बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला आपण जर दिलेल्या पर्यायांचं निरीक्षण केलं तर इथं आपलं उत्तर काय येणार आहे? मग पर्याय क्रमांक 3. कोणतं येणार आहे आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न देखील आपल्याला आरशातील प्रतिमाच दिलेली आहे. या ठिकाणी सुद्धा आपण निरीक्षण केलं तर आपण आरशात काय असतं? डावी बाजू कुठं जाते? उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे.
इथं उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा 43वा प्रश्न जो आपल्याला दिलेला आहे, तो प्रश्न काय दिला आहे की एका पिशवीत 5 रुपये व 10 रुपयाची नाणी आहेत. त्यांची होणारी एकूण रक्कम 300 रुपये असून 5 रुपयाच्या नाण्याच्या दुप्पट रक्कम 10 रुपयाच्या नाण्यांची आहे. तर पिशवीत एकूण नाणी किती आहेत? आता काय विचारलं आहे आपल्याला, एका पिशवीत आपल्याकडे एक पिशवी आहे, त्या पिशवीत काय आहे, काही नाणी 5 रुपयाची आहेत आणि काही 10 रुपयाची आहेत, बरोबर. दोघांची मिळून एकूण रक्कम किती होते? 300 रुपये होते. पुढे काय म्हणतायत ते, 5 रुपयाच्या नाण्याच्या दुप्पट रक्कम कोणाची आहे? 10 रुपयाच्या नाण्यांची आहे. तर पिशवीत एकूण किती नाणी आहेत? बरोबर. मग आता बघा या ठिकाणी समजा 5 रुपयाची नाणी असतील x, समजा 5 रुपयाची नाणी किती असतील? x. किती असतील? x. आणि 10 रुपयाची नाणी असतील y. 10 रुपयाची नाणी किती असतील? y. बरोबर. मग याचा अर्थ 5 रुपयाची जी नाणी आहेत, बरोबर, त्यांची किंमत किती झाली आपली? 5x. किती किंमत झाली? 5x. आणि 10 रुपयाची जी नाणी आहेत, बरोबर, एक त्यांची, मग त्याची एकूण किंमत किती झाली? 10y. मग ते काय म्हणतायत आपल्याला की दोघं मिळून किती रक्कम होते? 300 रुपये. म्हणजे 5x अधिक 10y बरोबर 300. किती होत आहेत? 300. बरोबर. पण पुढे काय म्हणतायत ते की 5 रुपयाच्या नाण्याच्या दुप्पट रक्कम 10 रुपयाच्या नाण्यांची आहे. म्हणजे 5 रुपयाचे जे नाणे त्याच्यापेक्षा दुप्पट काय आहेत? 10 रुपयाचे नाणे. मग 5 रुपयाचे x नाणे, तर yच्या एका नाण्याची किंमत किती झाली? 2x. बरोबर. मग इथं ही किंमत किती झाली? 5 रुपयाची एकूण नाणी किती आहेत? 5x. त्याच्या दुप्पट रक्कम 10 रुपयाच्या नाण्यांची आहे. मग ती किती झाली? 5 दुने 10x. मग इथं काय येईल? सॉरी, 1 मिनिट, नवीन सांगतो समजावून. बघा आपल्याला दिलेलं काय होतं, एका पिशवीत 5 रुपयाची आणि 10 रुपयाची नाणी आहेत. त्यांची होणारी एकूण रक्कम किती आहे? 300 रुपये असून 5 रुपयाच्या नाण्याच्या दुप्पट रक्कम 10 रुपयाच्या नाण्यांची आहे. तर पिशवीत एकूण किती नाणी आहेत? मग आता काय घेतो मी, समजा 5 रुपयाची नाणी किती झाली आपली? x. किती झाले? x. बरोबर. आणि 10 रुपयाची नाणी असतील आपले y. काय असतील? समजा y असतील. बरोबर. मग आता काय दिलं आहे त्यांनी की 5 रुपयाच्या नाण्याच्या आणि 10 रुपयाचे नाणी दोन्ही मिळून रक्कम किती होते आपली? 300 रुपये. बरोबर. मग 5 रुपयाचे नाण्याची रक्कम किती झाली आपली? 5x. 5 रुपयाची नाणी टोटल x आहेत, त्यांची एकूण किंमत झाली किती? 5x. आणि पुढे काय म्हणतायत ते की 5 रुपयाच्या नाण्यांची दुप्पट रक्कम ही कोणाची आहे? 10 रुपयाच्या नाण्यांची. मग 5 रुपयाच्या नाण्यांची किंमत झाली 5x. मग 10 रुपयाच्या नाण्यांची रक्कम काय? याच्या दुप्पट. 5 दुने 10. मग किती झाली ती? 10x. आणि दोन्ही मिळून किती रुपये आहेत आपल्याकडे? 300. मग 5 अधिक 10 15. मग 15x बरोबर किती आले? 300. मग x बरोबर काय येईल आपला? 300 भागिले 15. मग 300 भागिले 15. 15 दुने 30. 15 शून्य 0. मग 5 रुपयाची किती नाणी झाली? 20. 10 रुपयाची काय? त्याच्या दुप्पट. मग 5 रुपयाचे 20 आहेत, तर 10 रुपयाचे 5 रुपयाच्या नाण्यांची रक्कम किती आली? 20. बरोबर.
20 गुणिले 5 किती आला मग? एक मिनिट, लक्षात आलं का आपल्याला? आपण काय केलं, एक्सची किंमत काढली. एक्सची किंमत कशी मिळाली आपल्याला? 300 भागिले 15 बरोबर 20. एक्स बरोबर 20 आला. याचा अर्थ काय? 5 रुपयाचे नाणे किती झाले आपल्याकडे? 20. किती झाले? 5 रुपयाचे नाणे 20. मग 5 रुपयाच्या नाण्यांची रक्कम कशी मिळेल? 20 गुणिले 5, 20 5 100, म्हणजे 5 रुपयाच्या नाण्यांची रक्कम झाली 100 रुपये. आणि आपल्याला दिलेलं काय? 5 रुपयाच्या नाण्यांची जेवढी रक्कम असेल त्याच्या दुप्पट रक्कम कोणाची आहे? 10 रुपयाच्या नाण्यांची. म्हणजे 10 रुपयाच्या नाण्यांची किंमत किती झाली मग? 10 गुणिले 20 200. म्हणजे एकूण नाणे किती आहेत? 20 अधिक 20, म्हणजे 5 रुपयाचे 20 आणि 10 रुपयाचे पण किती आहेत? 20. मग 20 अधिक 20 एकूण नाणी किती झाली? 40. किती नाणे आहेत एकूण? 40. आता बघा 5 रुपयाचे नाणे काढले ते लक्षात आलं का? आपण काय केलं होतं, सरळ या एक्सची किंमत काढताना 300ला कशाने भाग दिला होता? 15ने. म्हणजे आपल्याला एक्सची किंमत किती मिळाली? 5. आपण एक्सची किंमत 5 घेतली. ही काय आहेत? 5 रुपयाची नाणी एक्स होती, म्हणजे 5 रुपयाची नाणी किती झाली आपली? 20 बरोबर. मग 5 रुपयाच्या नाण्यांची किंमत किती झाली आपली? 5 गुणिले 20, 20 5 100. मग 300मधून 100 गेले तर किती उरले? 200. मग 10 रुपयाच्या नाण्यांची किंमत किती? म्हणजे आता किती रुपये शिल्लक राहील तिथं? 200. म्हणजे 10 रुपयाच्या नाण्यांची किंमत किती असेल? 200 रुपये. आणि 10 रुपयाची नाणी किती आहेत आपल्याजवळ? 10x. मग 10x बरोबर 200 बरोबर. म्हणजे याचा अर्थ x बरोबर काय झालं? 200 भागिले 10 बरोबर 20. म्हणजे काय? 10 रुपयाची नाणीसुद्धा किती आली आपल्याजवळ? 20. म्हणजे 5 रुपयाची नाणी 20 आणि 10 रुपयाची नाणी 20. मग 20 अधिक 20 एकूण किती झाले ते? 40. किती झाले एकूण? 40. आता बघा अजून एक सोपं. इथं y बरोबर आपण 10 रुपयाची नाणी काय घेतली? तिथं काय घेतली होती? y बरोबर. मग 10 रुपयाची नाणी काय आहे? 5 रुपयाच्या नाण्याच्या दुप्पट. म्हणजे y बरोबर काय आहे? 2x बरोबर. मग आता एक्सची किंमत किती आली आपली? x बरोबर, यावरून आपल्याला किंमत काढता येते. म्हणजे या ठिकाणी 10 रुपयाची नाणीसुद्धा किती येणार आहेत? 20 आणि 5 रुपयाची 20. मग 20 अधिक 20 किती झाले एकूण? 40. आता बघा पुढचा प्रश्न जो आहे तो आपला रांगेतील स्थान या घटकावर अवलंबून आहे. प्रश्न काय दिला आहे आपल्याला की एका रांगेत कविताचा सुरुवातीपासून 28वा, म्हणजे कविता नावाची एक मुलगी आहे, ते एका रांगेत उभी आहे. तर तिचा रांगेत सुरुवातीपासून तिचा नंबर आहे 28वा. सुरुवातीपासून कितवा दिला आहे? 28वा. आणि शेवटून तिचा क्रमांक आहे 32वा. शेवटून कितवा आहे? 32वा. तर त्याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे कोण उभी आहे? मनीषा. मध्यभागी कोण आहे इथं? सुवर्णा. तिच्या मागे कोण उभी आहे? मनीषा. सुवर्णा व मनीषा यांच्यामध्ये एकूण 10 मुली आहेत. तर या रांगेत मनीषाचा मागून कितवा क्रमांक आहे असं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर. आता बघा दिलेलं काय आपल्याला? कविताचा सुरुवातीपासून नंबर कितवा आहे? 28वा. आता इथं लिहितो. हे आपण कविताचं स्थान पहिले निश्चित करू. ही कविता, हिचा नंबर सुरुवातीपासून कितवा आहे? 28वा. म्हणजे हिच्या अगोदर किती मुली असतील रांगेत? 27 बरोबर. आणि शेवटून हिचा क्रमांक कितवा आहे? 32वा. म्हणजे हिच्या पाठीमागे किती मुली असतील? 31 बरोबर. मग रांगेतील एकूण मुली किती झाल्या? एकूण मुली जर आपण काढल्या तर ह्या रांगेत एकूण मुली किती येतील? 27 अधिक 32 अधिक कविता स्वतः 1. यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 59.
सॉरी 32 नाही, किती इथं 32 ने लिहायला पाहिलं तर तिला धरून 32 आहेत, किती 31. आता बघा 27 अधिक 31 अधिक 1 यांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते 59. बरोबर. पुढे काय म्हणतायत ते म्हणजे रांगेत एकूण मुली किती झाल्या 59. आता पुढे काय म्हणतायत ते त्याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे. आता मध्यभागी कोण आहे सुवर्णा. मग मध्यभागी असणाऱ्या मुलीचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. जर विषम संख्या येत असेल तर आपण मध्यभागी असणाऱ्या मुलीचा क्रमांक काढताना त्याच्यात काय मिळवतो 1. मग 59 अधिक 1 59 अधिक 1 किती झाला 60. 60 भागिले 2 किती आला 30. म्हणजे मध्यभागी असणाऱ्या मुलीचा क्रमांक किती झाला आपला 30. म्हणजे सुवर्णाचा क्रमांक किती झाला 30. बरोबर. आता सुवर्णाच्या मागे कोण उभी आहे मनीषा. म्हणजे मनीषाचा क्रमांक कितवा झाला मग 31वा. कितवा झाला 31वा. सुवर्णा व मनीषा यांच्यामध्ये किती मुली आहेत 10. किती मुली आहेत त्यांच्यामध्ये 10. मग त्यांच्यामध्ये 10 मुली असल्यामुळे तिचा क्रमांक कितवा येईल 41वा. सुरुवातीपासून कितवा क्रमांक झाला तिचा 41वा. आणि आपण शेवटून जर तिचा क्रमांक मोजायला सुरुवात केली तर शेवटून मग तिचा क्रमांक कितवा येईल. एकूण मुली किती आहेत 59. 59 वजा 41 18 अधिक 1 19. म्हणजे शेवटून तिचा किती येणार आहे मग क्रमांक 19वा. आलं का लक्षात कसं काढलं आपण. सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं होतं की एका रांगेत कविताचा सुरुवातीपासून नंबर आहे 28वा आणि शेवटून कितवा क्रमांक आहे 32वा. मग आपण काय केलं सुरुवातीला दिलेल्या माहितीवरून त्या रांगेतील एकूण मुली काढल्या. रांगेत एकूण मुली आता बघा कविताच्या अगोदर किती मुली उभ्या आहेत 27 आणि कविताच्या पाठीमागे किती उभ्या आहेत 31. 31 अधिक 27 58 आणि कविता स्वतः 1. म्हणजे एकूण मुली किती झाल्या त्या 59. पुढे काय म्हणतायत ते त्याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे. मग सुवर्णाचा नंबर काढावा लागेल. सुवर्णा कुठं उभी आहे मध्यभागी. मग मध्यभागी असणाऱ्या मुलीचा क्रमांक काढण्यासाठी आता ही विषम संख्या आली. मग आपण काय करतो याच्यात 1 मिळवतो. मग 59 अधिक 1 60. 60 भागिले 2 30. म्हणजे सुवर्णा जी मध्यभागी उभी आहे या सुवर्णाचा नंबर किती झाला 30. किती आला तिचा नंबर 30 सुरुवातीपासून. आता सुवर्णाच्या मागे कोण उभी मनीषा. म्हणजे मनीषाचा नंबर किती झाला 31. मग सुवर्णा व मनीषा यांच्यामध्ये 10 मुली आहेत. सॉरी हा मनीषाचा नंबर 31 येणार नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे. पण काय सुवर्णा व मनीषा यांच्यामध्ये किती मुली आहेत 10. सुवर्णा व मनीषाच्या मध्ये किती मुली आहेत 10. मग सुवर्णाचा नंबर किती येतोय आपला 30. म्हणजे मनीषाचा नंबर किती येईल 41. कारण त्यांच्या दोघांच्या मध्ये किती मुली उभ्या आहेत किती नंबर येईल तिचा 40. कारण त्या दोघांच्या मध्ये किती मुली उभ्या आहेत 10. सुवर्णा व मनीषा यांच्यामध्ये 10 मुली उभ्या आहेत. मग 30 पासून जर आपण मोजलं तर 31 32 33 34 35 36 37 38 39 40. म्हणजे मनीषाचा नंबर कितवा झाला 40वा. हा मनीषाचा नंबर 40वा कुठून आला सुरुवातीपासून किती नंबर झाला तिचा 40. आणि आपल्याला विचारलेलं काय की पाठीमागून तिचा नंबर कितवा येईल. आता रांगेत एकूण मुली किती आहेत 59 आणि तिचा सुरुवातीपासून नंबर कितवा येतोय 40वा. मग 59 मधून 40 काय करणार आपण वजा करणार. 9 मधून 0 गेले 9. 5 मधून 4 गेला 1. म्हणजे याचा अर्थ त्या मनीषाचा रांगेतून मागून कितवा क्रमांक आहे किंवा शेवटून क्रमांक कितवा आहे 19वा. आता आपण पुढचा प्रश्न घेऊ. बघा पुढचा प्रश्न काय दिला आपल्याला
बेरजेला काय म्हटलं आपण? वजाबाकी. वजाबाकीला गुणाकार आणि गुणाकाराला भागाकार म्हटले. तर आपल्याला एक पदावली या ठिकाणी दिली आहे. त्या पदावलीचं उत्तर काय असं आपल्याला विचारलेलं आहे. आता मी ती लिहितो पदावली. 12 काय म्हटलंय त्यांनी? गुणाकाराला भागाकार. मग 12 भागिले 3. बेरजेला काय म्हटलंय? वजाबाकी. वजा 4. 12 भागिले 3. आता पदावली सोडवताना आपण नियमानुसार मग पहिले काय करणार? इथं भागाकार. मग 12 भागिले 3 किती येईल? 3 चोक 12 वजा 4. 4 मधून 4 गेले. किती येतं उत्तर? 0. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1 0. आता पुढील 46 ते 50 हे जे 4 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत त्या प्रश्नांमध्ये काय करायचं आहे आपल्याला? गटाशी जुळणारं पद त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. बरोबर. आता बघा आपल्याला संख्या दिल्या आहेत 51, 87, 27 आणि 93. बरोबर. मग आता या संख्या जर आपण बघितल्या तर या ज्या संख्या आहेत या सर्व संख्यांना काय होतं? 3ने भाग जातो. म्हणजे काय? 3ने विभाज्य असणाऱ्या त्या संख्या आहेत किंवा 3ने भाग जाणाऱ्या संख्या. मग दिलेल्या पर्यायात 3ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 9. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 9. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला 47वा. 2.1/4. पुढची संख्या आहे दुसरी संख्या आहे 4.2/8. तिसरी संख्या आहे 3.1/4. आपल्याला विचारलेलं काय की इथं चौथी संख्या कोणती येईल? तर आपण जर या तिन्ही संख्यांचं निरीक्षण केलं तर आपल्या काय लक्षात येतं की या तिन्ही संख्यांमध्ये अपूर्णांक जो आहे तो अपूर्णांक काय? 1/4. आता पहिल्या ठिकाणी दिला आहे आपल्याला 1/4. तिसऱ्या ठिकाणी पण 1/4 दिलेला आहे. मग तुम्ही विचार करणार की दुसऱ्या ठिकाणी तर 2/8 आहे. मग 1/4 कसा येईल? मग या 2/8ला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर काय येतं? ते बे की बे. बे चोक 8. काय येतं त्याचं संक्षिप्त रूप? 1/4. म्हणजे याचा अर्थ काय? तिन्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या ज्या आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अपूर्णांक किती? 1/4. मग आपण पर्यायातून निवडताना अशी संख्या निवडायची की जिथं अपूर्णांक काय असेल आपला? 1/4. मग आता आपण पहिला जर पर्याय बघितला तर तिथं अपूर्णांक काय आपला? 4/16. याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर काय येतं? ते 4 × 4 4 चोक 16. काय येतं ते संक्षिप्त रूप? मग आपलं 1/4. म्हणून या ठिकाणी आपली पुढची संख्या काय येणार आहे? 5.4/16. आता बघा पुढचा 48वा प्रश्न दिला आहे आपल्याला. तूप, लोणी, खवा आणि पेढा. आणि पर्यायांमध्ये काय दिलं आहे? लाडू, बासुंदी, जिलेबी आणि चिरोटे. आता तूप, लोणी, खवा आणि पेढा हे सर्व काय आहेत? दुधाचे पदार्थ. बरोबर. जे दुधापासून तयार झालेले पदार्थ. मग इथं दुधाचा पदार्थ कोणता आहे? पर्यायांमध्ये बासुंदी. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 बासुंदी. त्याच्यानंतर बघा पुढे आपल्याला काही नावं दिलेत. कोयना, कृष्णा, तापी आणि खाली पर्यायांमध्ये दिलं आहे कळसुबाई, अरवली, हिमालय आणि गोदावरी. आता कोयना, कृष्णा आणि तापी या काय आहेत? नद्या. काय आहेत त्या? नद्या. मग दिलेल्या पर्यायांमध्ये कळसुबाई, अरवली आणि हिमालय हे काय आहेत? पर्वत. मग आपलं उत्तर आणि गोदावरी काय आहे? नदी. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 गोदावरी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिला आहे बघा आपल्याला 50वा. त्याच्यात HH, AA, MM या 3 आकृत्या दिलेल्या आहेत. आता आपण जर या 3 आकृत्यांचं निरीक्षण केलं तर या 3 आकृत्यांचं निरीक्षण केल्यावर आपलं असं लक्षात येतं की इथं आरशातील प्रतिमा समान दिसणाऱ्या अक्षरांचा गट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे आपण याचे अक्षर घेतलं आणि त्या याची जर आपण आरशात प्रतिमा बघितली तर ती आपल्याला सारखीच दिसते. ए असेल, M असेल
या तिन्ही अक्षरांची आरशातील प्रतिमा आपल्याला सारखीच त्या ठिकाणी दिसते. मग इथं आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1 ई. म्हणजे ई हा जो पर्याय या ठिकाणी काय आहे? आरशातील ज्या प्रतिमा आहेत त्या आरशातील प्रतिमा काय दिसते? त्या अक्षराची समान आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्याच्यानंतर पुढचे जे प्रश्न आहेत 51 ते 55 या प्रश्नांसाठी काय दिलं आहे आपल्याला की क्रमसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी संख्या आहे ते किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे. आता बघा संख्या दिल्या आहेत आपल्याला 29, 47, 75, 110 आणि प्रश्नचिन्ह. मग आता इथं बघा पहिली संख्या काय आपली? 29 बरोबर. पुढची काय दिली आहे? 47. मग 29 म्हणजे ती संख्या अधिक 29 या संख्येत अंक कोणते आहेत? 2 आणि 9. त्या दोघांचा जर आपण गुणाकार केला 2 गुणिले 9 मग काय आलं? 29 अधिक बेनम 18. 29 अधिक 18 बरोबर किती झाले? 47. म्हणजे काय? संख्या अधिक त्या संख्येतील अंकांचा गुणाकार करून त्यांची जर आपण बेरीज केली तर पुढची संख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळते. मग आता तसंच पुढे होतं आहे का ते आपण बघू. आपल्याला संख्या काय दिली आहे? 47 बरोबर. मग आता आपण घेऊ 47 अधिक 47 या संख्येत अंक कोणते? 4 आणि 7. मग 4 गुणिले 7 28. 47 अधिक 28 किती आलं उत्तर? 75. पुढे 75. 75 अधिक 75मध्ये अंक कोणते आहेत? 7 आणि 5. 7 5 35. 75 अधिक 35 किती? 110. मग या पद्धतीने जर आपण केलं तर आपली संख्या कोणती? 110 अधिक 110 मध्ये असणारे अंक कोणते आहेत? 1, 1 आणि 0. आता आपल्याला माहिती आहे शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तरी उत्तर किती येतं? 0. म्हणजे 110 अधिक 0 किती झालं? 110. म्हणजे पुढची संख्या काय येणार आहे आपली? 110. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय बघा इथं. पुढचा प्रश्न काय दिलाय आपल्याला? संख्या मालिका दिलेली ए जी एफ एल के क्यू पी आणि व्ही. आता आपण जर बघितलं तर एचा क्रमांक किती येतो आपला? 1. त्याच्यानंतर जीचा क्रमांक येतो 6 बरोबर. मध्ये किती अक्षर सोडले आहेत? 5. त्याच्यानंतर एफचा क्रमांक येतो 6 आणि एलचा क्रमांक येतो आपला 12. किती येतो? 12. इथं 6चा फरक आहे. नंतर केचा क्रमांक आहे आपला 11 आणि क्यूचा क्रमांक किती आहे? 17 बरोबर. त्याच्यानंतर पी बरोबर. तसं न करता आपण असं जरी गेलो की ए नंतर एफमध्ये कितीचा फरक आहे? 5चा. एफ नंतर के म्हणजे 5 अक्षर सोडून पुढचं अक्षर घेतलं आहे. के नंतर 5वं अक्षर पी येतं बरोबर. मग पी नंतर 5वं अक्षर कोणतं येतं आपलं? यू. कोणतं येतं? यू बरोबर. तसंच इकडं जी नंतर बघा जी नंतर 5वं अक्षर येतं एल. एल नंतर 5वं अक्षर येतं क्यू. क्यू नंतर 5वं अक्षर येतं आपलं व्ही. मग व्ही नंतर 5वं अक्षर काय येईल? WXYAB. कोणतं झालं? बी. याचा अर्थ उत्तर काय येईल आपला? यू भागिले बी किंवा यू छेद बी. याचा अर्थ काय? वरती आणि खाली पुढचा अक्षर घेताना काय केलं आहे त्यांनी? 5चा फरक त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि 5चा फरक घेऊन पुढचं अक्षर त्या ठिकाणी घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा 53व्यात संख्या काय दिल्यात आपल्याला? 5, 10, 17, 28, 41 आणि काय दिलं आहे? प्रश्नचिन्ह. आता आपण जर याच्यात बघितलं 5 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा. 10 आणि 17 मध्ये 7. 17 आणि 28 मध्ये 11. कितीचा फरक आहे? 11. 28 आणि 41 मध्ये 13. म्हणजे काय तर क्रमाने येणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यांचा फरक काय करतोय आपण तिथं ॲड करतोय.
5 नंतर मूळ संख्या कोणती होती 7, म्हणजे 10 मध्ये काय मिळालं आपण मग 7. त्याच्यानंतर काय मिळालं मग आपल्याला 17. मग आता 7 नंतर येणारी मूळ संख्या कोणती 11, म्हणून आपण 17 मध्ये काय मिळवला 11. मग 17 अधिक 11 28. त्याच्यानंतर मिळाले आपल्याला 28. 11 नंतर येणारी मूळ संख्या आहे 13. मग 28 अधिक 13 41. बरोबर. मग आता कोणती संख्या आहे आपली 41, आणि 13 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आपली 17. मग 41 अधिक 17 किती येतील 7 अधिक 1 8, 4 अधिक 1 5. कोणती झाली संख्या 58. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 3 58. आता बघा 54वा जो प्रश्न आहे आपला, त्या 54व्या प्रश्नात काय दिसतंय आपल्याला 5 चिन्ह त्या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला. त्रिकोण, चौकोन, स्टार, वर्तुळ आणि गुणाकाराची फुली. मग ते 5 अक्षर 5 चिन्ह जे आहेत, मग प्रत्येक ठिकाणी काय हे 5 चिन्ह त्या ठिकाणी असले पाहिजेत. मग आपण जर बघितलं दुसरा जो अक्षरांचा गट आपल्याला दिलेला आहे तिथं कोण मिसिंग आहे चौकोन. काय मिसिंग आहे चौकोन. तिसऱ्या ठिकाणी काय मिसिंग आहे आपला वर्तुळ. भरीव वर्तुळ जो आपल्याला दिलेला आहे तो मिस आहे. आणि तिसऱ्या ठिकाणी काय मिस दिसतो आपल्याला त्रिकोण. म्हणजे पहिल्या ठिकाणी चौकोन मिसिंग आहे, दुसऱ्या ठिकाणी वर्तुळ भरीव वर्तुळ, आणि तिसऱ्या ठिकाणी त्रिकोण. म्हणजे मग आपला पर्याय काय येईल पर्याय क्रमांक 3. कोणता येईल आपला पर्याय क्रमांक 3. आता याच्यातला शेवटचा प्रश्न पाहू आपण 55 नंबरचा. या 55 नंबरच्या प्रश्नात जर आपण बघितलं तर पहिले काय दिलं आहे आपल्याला त्रिकोण. त्रिकोणाला किती बाजू असतात 3. दुसऱ्या ठिकाणी काय आहे चौकोन. चौकोनाला किती बाजू असतात 4. नंतर आपल्याला पंचकोन, इथं किती बाजू आहेत 5. जे रेषाखंडाची किंवा बाजूंची संख्या 1 ने वाढते. मग चौथी आकृती आपली कशी येईल जिथं किती ज्या आकृतीला किती बाजू असतील 6. मग आपण जर बघितलं तर उत्तरांमध्ये पर्याय क्रमांक 4 जो आहे त्या 1 2 3 पर्याय क्रमांक 4 चुकीने सांगितला गेला. पर्याय क्रमांक 3 जो आहे या पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला किती बाजू दिसत आहेत 6. जे दिलेल्या आकृतीत असणाऱ्या बाजूंची संख्या किंवा रेषाखंडांची संख्या जी ती 1 ने काय होते वाढत जाते. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी आपण आजचा तासिका आपण या ठिकाणी आपली कंप्लीट करतोय. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या तासिकेत त्या ठिकाणी बघू.